नमस्कार. महा-एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आर्य मांजरेकर हे व्हिडिओग्राफर आहेत. नुकतीच 14 तारखेला संक्रांत होऊन गेली. त्या संक्रांत पर्वाच्या आपल्या सगळ्यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. पण आपल्याकडे अशी एक म्हण आहे, की संक्रांतीचं फळ हे काहींना चांगलं मिळतं, काहींना वाईट मिळतं. ज्यांना वाईट मिळतं संक्रांतीचं फळ, त्याच्याकरता मराठीत वाक्प्रचार आहे, की त्यांच्यावरती संक्रांत आली. असा एक वाक्प्रचार आहे. तसं ही जी टूलकिट गँग आहे ना, अमेरिकेमधली टूलकिट गँग, भारतामधली टूलकिट गँग, काहीही करून भारताच्या प्रगती रोखायची. कुठेही भारताचं काही चांगलं होत असलं, की यांच्या पोटात लगेच दुखायला लागतं आणि ते तऱ्हेतऱ्हेने खऱ्या-खोट्या बातम्या आणून त्याच्यावरती हल्ला करतात. या टूलकिट गँगचे महर्षी जॉर्ज सोरोस अमेरिकेत बसलेले आहेत. त्यांचे जे चिल्लेपिल्ले आहेत, त्याच्यापैकी एक चिल्लपिल्लं होतं हिंडेनबर्ग रिसर्च फर्म अमेरिकेतली. बाकी इथे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष ही सगळी बालकं खेळतच असतात, की त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे बोलायचं. आत्ता कालच आपण बघितलं असेल, की राहुल गांधींनी जाहीरच करून टाकलंय, की ते भारतीय शासनाच्या विरुद्ध लढाई करणार आहेत. अरे, भारतीय शासनाच्या विरुद्ध लढाई करायची असली, तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता आणि संसद त्यांनी सोडायला हवी ना. कारण ती संसदमध्ये ते आलेत, ते भारतीय शासन नी जे नियम केलेत, भारतीय संविधानाने नियम केलेत, त्याच्या अनुसरूनच आलेले आहेत. सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी आता राजीनामे दिले पाहिजेत आणि लढाई करता तयार झालं पाहिजे. लढणं हा त्यांचा धर्म नाही आहे, पळणं हाच त्यांचा धर्म आहे किंवा खोटेपणा करणं ते करतायत. असो, पण ही जी संक्रांत आहे यावेळेसची, ती या टूलकिटवरती इतकी कोसळलेली आहे आणि या संक्रांत कोसळण्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे संक्रांत स्वतः, देशद्रोह्यांच्यावरती कोसळलेली संक्रांत आणि दुसरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ आता 20 तारखेला भारतीय वेळ संध्याकाळी 8:30ला घेणार आहेत. ते राष्ट्राध्यक्ष होणार याच्या भीतीनेच अनेक ठिकाणी पोटात गोळा आलेला आहे. आणि त्या पोटात गोळा आलेल्या भीतीमध्ये एक तर आपण बघितलंच, की ट्रम्पनी हमासला एक सज्जड दम दिलाय, की मी येईपर्यंत जर तुम्ही इस्रायलचे जे ओलीस ठेवलेले लोकं परत केले नाहीत, तर असा हाग्यामार दिला जाईल, की तुम्ही जन्मात कधी अनुभवला नसेल. आणि गंमत म्हणजे हमासच्या लोकांना लक्षात आलंय, की ट्रम्प हे नुसते बोलघेवडे नाही आहेत. ते खरोखरच आपली परिस्थिती अत्यंत गंभीर करतील. ताबडतोब त्यांनी इस्रायलशी संधान बांधून युद्धबंदीच्या गोष्टी सुरू केल्यात, की आम्ही इतके तुमचे 33 काहीतरी पोलीस ठेवलेले परत करू, मग बाकीचे उरलेले परत करू वगैरे, वगैरे. काही पोलीस तर मरूनच गेलेत. त्याबद्दल इस्रायल वेगळा बदला घेईलच. असो, आपला विषय तो नाही. आपला विषय याच्यातलं टूलकिटचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणजे हिंडेनबुर्ग रिसर्च या नावाची अमेरिकेत एक कंपनी आहे. त्या कंपनीचे जे संचालक होते त्या नॅथन अँडरसन यांनी गंमत म्हणजे काल स्पष्ट सांगितलेलं आहे, काल रात्री त्यांचा जी काही वेळ असेल ती, की मी माझी कंपनी आता बंद करतोय आणि मी हे सगळा माझा व्यवसाय सोडलेला आहे. त्यांचा व्यवसाय काय होता? ज्याला अमेरिकेत शॉर्ट सेलिंग असं म्हणतात. म्हणजे काय, तर हे शॉर्ट सेलिंग करून त्याने अडानी ग्रुपची प्रतिमा डागाळली. काय वाटेल ते आरोप केले अडानी ग्रुपवर. अडानी ग्रुपनी अर्थातच त्या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आणि त्यांनी एक 400 पानी स्टेटमेंट काढलं, की यांचे सगळे आरोप कसे खोटे आहेत. हे जे म्हणतात, की अडानी ग्रुपने ही गोष्ट सांगितली नाही, ती गोष्ट सांगितली नाही. त्यांनी स्वतःच्या बॅलन्स शीटमध्येच या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे जी माहिती होती ती त्यांच्या बॅलन्स शीटमधनंच या हिंडेनबर्ग रिसर्च ग्रुपने काढलेली होती. आणि नुसतं इथेच ते थांबले नाहीत. आपली जी सेबी आहे, म्हणजे शेअर मार्केटचं जे नियामक मंडळ आहे सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याच्या ज्या अध्यक्षा होत्या, पहिल्या महिला अध्यक्षा, त्यांचं नाव होतं बुच, माधवी पुरी बुच. त्या माधवी पुरी बुचनी अडानी ग्रुपला वाचवण्याकरता अनेक गैरप्रकार केले. त्यांचा नवऱ्याच्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये नोकरी होती, त्यांनी ती सांगितलीच नाही आणि त्यांना त्याचा फायदा झाला वगैरे काय वाटेल ते बकाबक केली. अर्थात त्या सगळ्या बकबकीला सेबीनीच प्रत्युत्तर दिलं, की आमच्याकडे ही सगळी माहिती होती, यांनी कुठलंही गैरकानूनी काम केलेलं नाही वगैरे, वगैरे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, माधवी बुच आणि त्यांचा नवरा हे 26/11चा जो ताजमहाल हॉटेलमध्ये प्रचंड मोठा हल्ला झाला, त्या दिवशी त्या तिथे युनिलिव्हर कंपनीची बोर्ड मीटिंग होती. त्याच्याकरता त्या तिथे होत्या आणि त्या हल्ल्यात सापडलेल्या होत्या. त्यातनं केवळ सुदैवानेच त्या त्या आणि त्यांचा नवरा वाचलेले आहेत. अर्थात आता त्यांच्यावरचं किटाळ गेलेलं आहे, कारण यांनी सगळं हे खोटंच सांगायचं हो. या सगळ्या टूलकिटची कायमची व्यवस्था हीच असते, की खोटे आरोप करायचे. राहुल गांधी नाही का, अडानी ग्रुप याला रिलायन्स ग्रुपला 30,000 कोटी रुपये
नरेंद्र मोदींनी राफेल डीलमध्ये दिले. हे सगळे आरोप निराधार होते. कोर्टात सिद्ध झालं. राहुल गांधींना तर बऱ्याच ठिकाणी माफी सुद्धा मागायला लागली. हे टूलकिटचे थर्ड रेट लोक असेच आहेत सगळे. पण असो, त्या हिंडनबर्गवाल्यांनी सांगितलं की मी आता कंपनी बंद करतोय. आणि का बंद करतोय, तर मला जी कामं करायची होती ती सगळी करून झालेली आहेत. याच्या मागचं न सांगितलेलं कारण असं की आता ट्रम्पचं राज्य आल्यावरती मलाच तुरुंगात जाण्याची पाळी येणार आहे. त्यापेक्षा मी हा माझा सगळा उफराटा धंदा बंद करतो. जॉर्ज सोरोस काय म्हणेल ते म्हणो, मी याच्यात पडणार नाहीये. म्हणून त्यांनी बंद केले. त्यांनी 11 लोकांबरोबर ही कंपनी सुरू केली होती. 11 लोकं त्याच्याकडे नोकरीला होते किंवा त्याचे पार्टनर होते. त्यांनी सांगितलं, "एक हिऱ्यासारखा मनुष्य आहे. तुम्हाला कोणाला हिऱ्यासारखी माणसं पाहिजे असली तर मला कळवा. मी त्यांचा रेफरन्स तुम्हाला देतो." म्हणजे सगळ्यांनीच आता आपले हात झटकलेले आहेत की आम्ही हा सगळा फालतूपणा करत होतो. तो फालतूपणा उघडकीला यायची वेळ आली. बायडेन महाराज बसले होते, ते काय त्यांना तर काही दिसत अ, गांधीजीच्या 3 माकडाची सगळीच रूपं त्यांच्यामध्ये एकवटली होती. दिसत नाही, बोलत नाही, ऐकत नाही आणि ते लोकांना जे करायचं ते करू देत होते. आता बायडेन महाराज चालले. आता नवीन मनुष्य येतोय. नवीन माणसांनी यांना खणून काढण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. त्यामुळे ही सगळी उंदीर आता पटापट जहाजातनं उड्या मारायला लागले. त्यातला हा हिंडनबर्गचा उंदीर पहिला उंदीर. तर त्याचं हे स्टेटमेंट आलं, याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, की त्यांना जाणीव झालेली आहे, की ट्रम्प राज्यावरती आल्यानंतर आपली ही सगळी फालतूगिरी चालणार नाही. नुसतं एवढंच नाही, आत्तापर्यंत आपण जे भानगडी केल्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला कोर्टात सुद्धा खेचलं जाईल, अशी साधार भीती त्यांना वाटते. कारण ट्रम्पने मुळी सांगितलंच आहे, की या सगळ्यांचे मी आता हिस्ट्री उघडकीला आणणार आहे आणि त्यांना त्याची शिक्षा भोगायला लागेल. अनेक ठिकाणी ट्रम्पनी हे केलेलं आहे. तर या सगळ्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, की अडानी ग्रुपचं या हिंडनबर्गनी जी माहिती दिली, त्या माहितीनंतर जवळ-जवळ 2,00,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. प्रचंड नुकसान झालं. 150 काहीतरी अब्ज डॉलर एवढे त्यांच्या कंपनीची जी व्हॅल्यू होती ती घटली. यांनी असले सगळे पुरावे, सो कॉल्ड पुरावे समोर आणल्यानंतर. लोकं शेअर मार्केट परसेप्शनवर चालतं हो. परसेप्शनवरती असं दिसलं, की अडाणींनी काहीतरी गडबड केली, आपण रिस्क घ्यायला नको म्हणून लोकांनी त्यांचे शेअर विकले. एकदम सगळे शेअर विकायला आले, की प्राईस खाली येते. त्याप्रमाणे ती प्राईस खाली होती. आता मात्र आपण पाहिलं ओव्हर टाईम अडानी हॅज मेड अप ऑल दॅट मनी आणि गंमत तुम्हाला सांगतो, हिंडनबर्ग बंद झाल्याची नुसती बातमी आली आणि अडानी ग्रुपचे शेअर 9% वर गेलेले. लोकांच्या लक्षात आलं, की अडानीवरती जे खोटं किटाळ आणणारी लोकं होती, ती सगळी गेलेली आहेत आणि त्यामुळे त्यांचे शेअर पुन्हा वरती आलेले आहेत. मी म्हटलं असं अजून तर 20 जानेवारी यायची आहे. त्याच्या आधीच एवढे पडसाद मिळायला लागलेले आहेत. 20 जानेवारीनंतर तर एलॉन मस्कनी सांगितलेलं आहे. एलॉन मस्क हे ट्रम्पचे साथीदार आहेत. ते जगातल्या सध्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं, त्यांनी ब्रिटनमधली जी सगळी ग्रूमिंग गँग रेप्स वगैरे चालले त्याच्याबद्दल ब्रिटिश प्राईम मिनिस्टरला जाब विचारलेला आहे. अशा अनेक गोष्टी ते करायला लागलेले आहेत. मोहम्मद युनूस त्याचाही आता नंबर लागतोय. पाकिस्तान सरकार त्यांचाही आता नंबर लागणार आहे. या सगळ्यांची आता टूलकिटनी जे सगळे वरती आले होते, त्या सगळ्यांना खाली पाडण्याचा आता कार्यक्रम सुरू होतोय आणि त्याची पहिली सुरुवात जर केली असं म्हणायचं असलं तर हिंडनबर्गचे नॅथन अँडरसन यांनी आपली कंपनीच बंद केलेली. कंपनी क्लोज डाऊन, काही नाही, दुकान बंद आणि घरी जाऊन बसणार. त्यांनी पुढे काय करणार? पुढे काही नाही, माझ्या फॅमिलीबरोबर वेळ घालवणार. जर ट्रम्पनी याला तुरुंगात टाकलं नाही तर. नाहीतर तुरुंगातल्या लोकांबरोबर त्याला वेळ घालवायला भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. असो, आपल्या पुढे या गोष्टी आणायच्या होत्या. याच्या आधी आम्ही जेव्हा हिंडनबर्गनी जेव्हा त्यांचे ते खोटे अहवाल दिले होते, तेव्हाच आम्ही व्हिडिओ करून सांगितलं होतं, की हे सगळे अहवाल खोटे आहेत. अडानी ग्रुपने काहीही खोटं काम केलेलं नाहीये. हे सगळं फालतूपणा चाललेला आहे आणि हा सगळा टूलकिटचा हे वेडेपणा चाललाय. कारण अडानी ग्रुप हा मोठ्या-मोठ्या बंदरांचं मॅनेजमेंट स्वतःकडे घेत होतं. इस्रायलमधलं हायफा बंदर, ऑस्ट्रेलियामधली बंदरं, भारतातलं मुंद्रा पोर्ट अशी सगळी महत्त्वाची बंदरं अडानी ग्रुप स्वतःच्या मॅनेजमेंटखाली घेत होतं आणि त्याचा त्रास या सगळ्या टूलकिटला होत होता आणि म्हणून अडानीच्या विरुद्ध ही सगळी मोहीम तेव्हा काढली होती. ती मोहीम खोटी आहे असं आम्ही तेव्हा सांगितलं होतं. ती नुसती मोहीम खोटी नाही, ती करणारी लोकं खोटी होती आणि आता लोकांनी आपल्या खोटेपणाचा धंदा बंद केला आहे. जशी मोहब्बतची दुकान नाव सांगायचं आणि फालतूपणा करत राहायचं असं राहुल गांधी करतात, तसं सत्याचा एक आव आणायचा आणि खोटे रिपोर्ट प्रस्तुत करायचे, हा धंदा आता बंद झालेला आहे. मला वाटतं आपल्याला ही माहिती आवडेल म्हणून मुद्दाम मी
आत्ता ही घटना घडलेली आहे. आज सकाळी ही बातमी आलेली आहे. तातडीने अजून तर वर्तमानपत्रात ते छापूनच आलं नाही, कारण बातमी म्हटलं असं आज सकाळची आहे. परंतु म्हटलं आपल्यापर्यंत ही बातमी आणावी म्हणून आम्ही अ, महा MTVकडनं ही बातमी आपल्याकडे आणलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आपण नेहमी दाखवतो वाचून, तसे काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत. याआधी मी चीनबद्दल जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओबद्दल हे कमेंट्स आहेत. अशोक तंगडपल्लीवार यांनी लिहिलंय, खूप सुंदर विश्लेषण. धन्यवाद अशोकजी. POK गिलगिट बाल्टिस्तान भारतात आले तर अफगाणिस्तान, ताजिकिस्तान वगैरेंच्या सीमा भारताशी जोडल्या जातील व पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होईल असे आपल्याला वाटत नाही काय? ऑलरेडी आपण दोन मोठे शत्रू झेलतो आहोत. दोन मोठे नाही, आपण चीन हा एकच मोठा शत्रू झेलतोय. पाकिस्तान हे एक बारकसं राष्ट्र आहे आणि त्यांची आता बहुतेक सगळी शक्ती पण क्षीण झालेली आहे. परंतु असं बघा, की अफगाणिस्तान जर आपला मित्र झाला आणि अफगाणिस्तानात आपल्याला मध्य आशियातल्या देशांपर्यंत ॲक्सेस मिळाला, जो मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आता गिलगिट बाल्टिस्तान आपल्याकडे नाही म्हणून तो ॲक्सेस आपल्याला मिळत नव्हता. एकदा गिलगिट बाल्टिस्तान आपल्याकडे आलं, जे आता लवकरच होईल असं मला वाटतंय, POK आणि गिलगिट बाल्टिस्तान, की आपण अफगाणिस्तानची वाखाणपट्टी ओलांडून मध्य आशियात जाऊ शकू. मध्य आशियामध्ये ताजिकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझिस्तान, उझबेकिस्तान या सगळ्या ठिकाणी भरपूर नॅचरल गॅस आणि तेलाचे साठे आहेत, ते आपल्याला मिळू शकतील. त्यामुळे हे आपल्याला करणं आवश्यकच आहे. आपल्या फायद्याची गोष्ट आहे. आणि धोका म्हणाल तर धोका सगळ्यातच असतो हो. अफगाण लोकांनी पूर्वी आपल्यावर आक्रमण केले, बरोबर आहे. पण यानंतर अनेक वर्ष अफगाण लोकांचे आपले मित्रत्वाचे संबंध राहिलेले आहेत. कारण त्यांच्याही लक्षात आलं होतं, की नुसतं आक्रमण करणं एक गोष्ट असते, पण स्वतःचा देश चालवायला त्यांना चांगल्या लोकांची मदत लागते आणि अशी चांगली लोकं भारताशिवाय कुठे मिळणार? पाकिस्तानशी तर त्यांनी आता उभा दावाच मांडलेला आहे. जे पाकिस्तान त्यांना मित्र म्हणत होतं, त्यांना त्यांनी मारायला आता सुरुवात केली आणि आता पाकिस्तानचे तुकडे होतील, ही जवळ अटळ होणारी घटना आहे. तेव्हा आपल्याला सावध तर राहायला लागतंच. कुठल्याही दुसऱ्या राष्ट्रावरती आपल्याला 100% विश्वास कधीच ठेवता येत नाही. सावध जर आपण राहिलो तर अफगाणिस्तान आणि आपली सीमा एकत्र आली, एक सीमा आपली आली तर त्याचा आपल्याला फायदाच होईल. असो. कृष्णा रहाटकर हे लिहितात, आपण परदेशाची खूप सुंदर व सखोल अभ्यास करून माहिती सांगता, त्याबद्दल धन्यवाद. 4-5 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात सोनपत येथे सोन्याची खूप मोठी खाण सापडल्याची खूप चर्चा चालली आहे, परंतु अद्याप त्यानंतर काहीच ऐकिवात येत नाही. त्यावर एक व्हिडिओ बनवावा अशी विनंती. धन्यवाद. ही बातमी थोडीशी मला तपासून पाहायला लागेल. 4-5 वर्षापूर्वीची बातमी आहे. आत्ता काही मला याचा संदर्भ समोर नाहीये. पण एक आपल्याला सांगतो, अशा प्रकारच्या बातम्या उठवण्याचा एक कार्यक्रमच असतो. सोन्याची खाण सापडली. सोन्याची खाण सापडली ही जरी खरी बातमी असली, तरी त्यातनं सोनं बाहेर काढणं हे एवढं वेळखाऊ आणि खर्चिक काम असतं, की ते येरागबाळ्याचं काम नसतं. त्यामुळे खाण जरी सापडली म्हणजे तिथे सोन्याचे अंश आहेत अशी माहिती जरी मिळाली, तरी त्यातून प्रत्यक्ष फायदा व्हायला अनेक वर्ष आणि अनेक पैसे, खूप पैसे त्याच्यात घालायला लागतात. एक उदाहरण म्हणून सांगतो. पाकिस्तानमध्ये बातमी आली होती, की कराचीच्या पुढे अरबी समुद्रामध्ये प्रचंड तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. वाह! वाह! पाकिस्तानचं नशीब खुललं अशी बातमी आली. परंतु मग असंही सांगितलं गेलं, की ते बाहेर काढायला $5 अब्ज लागतील. पाकिस्तानकडे खायला पैसा नाहीये. काढायला कुठे जातील? म्हणजे बातमी खरी असेल असं मुळीच नाही. आता सुद्धा पाकिस्तानमध्ये खूप सोनं सापडलं अशी एक बातमी आहे. त्या सगळ्या खोट्या बातम्या असतात. लोकांना काहीतरी सांगायचं, लोकांच्या आशा आकांक्षा वर न्यायच्या. इथे खायला जेवायला पैसे नाही, आपल्याला सोनं मिळालं असं सांगितलं, की लोकांना जरा बरं वाटतं. एवढाच त्याचा अर्थ असतो. पद्मजा भिडे लिहितात, नॉर्डिक देशांमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर एक माहितीपर व्हिडिओ आपण करू शकाल का? विशेष करून रशियाच्या जवळ असल्याने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत या देशांची भूमिका काय आहे ते जाणून घेण्यास आवडेल. नॉर्डिक देशांमध्ये नॉर्वे, स्वीडन, फिनलँड हे 3 महत्त्वाचे देश, मोठे देश, आणि त्यांच्याशिवाय डेन्मार्क हा छोटा देश आहे आणि इस्टोनिया, लिथुआनिया हे आणखीन लॅटव्हिया हे लहान देश आहेत. या सगळ्या देशांचं रशियाशी भांडण आहे. इस्टोनिया, लिथुआनिया, लॅटव्हिया हे तर रशियाचा भागच होते. रशियाचं साम्राज्य मोडल्यानंतर हे स्वतंत्र झाले. आणि फिनलँडसुद्धा रशियाच्या टाचेखाली बरीच वर्ष होता. आता तर फिनलँड, हे जे सगळे देश सांगितले, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, लिथुआनिया, लाटव्हिया, या सगळ्या देशांनी नाटो स्वीकारलेले आहे. ते नाटोचे मेंबर झालेले आहेत. त्यामुळे एका अर्थाने रशियाची त्यांच्यावर वाकडी नजर जरी असली, तरी नाटो देशाचा जो करार आहे, की एका देशावर हल्ला झाला तर सगळ्या देशांनी आपल्यावर हल्ला झाला असं म्हणावं. त्यामुळे त्यांच्यावरती हल्ला करायला रशिया धजावेल असं आत्ता तरी वाटत नाही. पण सध्या सिच्युएशन इतकी फ्लुइड आहे, की युक्रेन युद्ध जर ट्रम्पनी सांगितल्याप्रमाणे ते थांबवू शकले, तर या देशांनी सुटकेचा निश्वास टाकायला काही हरकत नाही. आता तरी या देशांची परिस्थिती सावध आणि
तयार राहण्याची आहे. त्यामुळे नाटो यांनी स्वतः जॉईनच केलेलं आहे. त्यामुळे त्यांची संरक्षण क्षमता सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. दिलीप जाधव लिहितात, तिसरे महायुद्ध नक्की होणार असं नोस्ट्राडामस म्हणतो. विविध आघाड्यांवर युद्ध सुरू झालं आहे. हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाणार. आधी त्याचे स्वरूप धर्मयुद्ध असे असणार आहे. अगदी बरोबर आहे. पण प्रत्यक्ष तिसरं महायुद्ध होईल असं मला तरी वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, युद्धखोर राष्ट्रांना सुद्धा माहिती आहे, एकदा आण्विक अस्त्र या युद्धात आली की जिंकणाऱ्याच्या सुद्धा हातात काही राहत नाही. हारणारा तर पूर्ण नष्ट होतो, जिंकणारा सुद्धा बहुतांशी नष्ट होतो. त्यामुळे तिथपर्यंत जाण्याच्या आधी या देशांच्या हुकुमशहांना किंवा देशांच्या पंतप्रधानांना शहाणपणा सुचेल असं आपण आशा ठेवू शकतो. गणेश बापट लिहितात, सर देश हे फार इंटरेस्टिंग आहे. सर, बाहेरील देशाची माहिती तुम्हाला खूप छान आहे. पण आपल्या देशात बीडमध्ये, मणिपूरमध्ये, पुण्यामध्ये, कल्याणमध्ये भारताच्या विविध राज्यांचे बलात्कार हत्या चालू आहे. त्याबद्दल कधी तुम्ही बोलणार का? याबद्दल इतर व्हिडिओ चॅनलवर आहेत ते पाहावेत. गणेशजी, मला आपल्याला सांगायला अ, आनंद वाटतो की या सगळ्या घटनांवरती इतर अनेक व्हिडिओ चॅनल्सवरती आहेत. मी स्वतःचं कार्यक्षेत्र, स्वतःचं एक्सपर्टाईज म्हणूया, हे परदेशाच्या बातम्यांमध्ये ठेवलेलं आहे. कारण परदेशाच्या बातम्यांवरती लोकं फारशी बोलत नाहीत. मराठीत तर अजिबातच कोणी बोलत नाही असं मला वाटलं. म्हणून मी हा विषय हाताशी घेतलेला आहे. आता हा विषय पूर्ण झाला आणि मला वेळ झाला तर मी भारतात झालेल्या गोष्टींकडे जाईन. पण सध्या तरी या विषयात इतक्या घटना घडतायत की माझ्या आवाक्याबाहेरच्या भारताच्या घटनांचा अभ्यास करणं हे थोडं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. त्या घटना सीरियस आहेत का नाही? नक्कीच सीरियस आहेत. पण त्याच्यावर बोलणारे खूप लोक आहेत. म्हणून मी सध्या त्याच्यात पडत नाही, एवढंच आपण त्यातनं अर्थ घ्यावा. रवी सरदेसाई लिहितात, आजचे विश्लेषण, विशेषतः आपण प्रश्नांना दिलेली उत्तरं व उकल अप्रतिम. आधीच्या पूर्व पाकिस्तानात आसामचा सिलहट जिल्हा कसा व कुणामुळे गेला याचं विश्लेषण आपण करावं ही विनंती. धन्यवाद. अगदी थोडक्यात सांगतो, सिलहट जिल्ह्यामध्ये 6 जुलै 1947 मध्ये सार्वमत घेण्यात आलं होतं. सार्वमत म्हणजे नागरिकांना कुठल्या दिशेला जायचंय, पाकिस्तानात जायचंय का भारतात राहायचंय? तेव्हा बांगलादेश तर नव्हताच, पूर्व पाकिस्तानच होता. तर त्याचे आकडे असे आहेत की 56.6% लोकांनी, मुस्लिम लोकांनी आम्हाला पाकिस्तानात जायचंय असा कौल दिला होता. तर 46.44% हिंदू लोकांनी कौल असा दिला होता की आम्हाला हिंदुस्थानात राहायचंय. मला असं वाटतं की त्यावेळेला आता सुद्धा जसे हिंदू लोक जनजागृती होऊन मतदानाला जात नाहीत, तसाच काहीसा प्रकार सिलहटमध्ये झाला असावा. आणि मतदानाचं प्रमाण हिंदूंचं कमी असल्यामुळे तो जिल्हा पाकिस्तानला देण्यात आला. तिथे करीमगंज नावाचा एक जिल्हा होता, तो मात्र एक भाग होता, तो मात्र पाकिस्तानात गेला नाही. तिथले लोक जागरूक होते, त्यांनी पाकिस्तान जाण्याचं नाकारलं मतदानामध्ये. त्यामुळे तो आसाममध्ये कनेक्ट झाला. अशीच घटना लॉयलपूर म्हणून जी पश्चिम भागात आहे पाकिस्तानच्या जवळ, सियालकोट म्हणून जी जागा आहे, त्या सियालकोटलाही हाच प्रकार झाला होता. तिथे हिंदू लोकांनी आळसानी मतदानाला गेले. सियालकोट हा हिंदूबहुल जागा होती, पण हिंदू लोक तेव्हा आळसानी मतदानाला गेले नाही. मुसलमान हट्टाग्रहाने सगळे मतदानाला गेले आणि त्याच्यामुळे तो जिल्हा दुर्दैवाने पाकिस्तानात गेला. तो खरं हिंदूंच्या बाजूला यायला पाहिजे होता. अशा अनेक घटना त्यावेळेला झालेल्या आहेत. असो, आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आशा करूया. नमस्कार आणि धन्यवाद.